अभिवादन मंचावर या मोर्चाचं नेतृत्व करणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, या उपवर्गीकरण विरोधी या मुवमेंटचे प्रणेते रिपब्लिकन सेना आणि आनंदराजे आंबेडकरजी, त्यांचे सुपुत्र अमनजी आंबेडकर बनतेजी, सर्व सन्माननीय मंच, आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. बंधूंनो, आपल्याला मला एक या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आज महाराष्ट्रामध्ये वातावरण तापीट आहे. मातंग आणि महार किंवा बौद्ध समाज हा एकमेकांमध्ये आज द्वेषानं पाहत आहे. हा जो द्वेष पसरत आहे हा कुणामुळे पसरत आहे तर मी सरळ सरकारला याला जबाबदार धरतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहेत असं माझं ठाम मत आहे. कारण त्यांनी जे भांडण लावलंय, हा देश, हा महाराष्ट्र हा आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे. हे आपल्याला ठासून या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल. कारण या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचे लोक या ठिकाणी राहतात आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी संपवण्याचं, कुठंतरी थांबवण्याचं काम या ठिकाणी प्रामुख्याने पुरोगामी शक्ती या ठिकाणी करीत आहे, प्रतिगामी शक्ती करीत आहे. आणि हे आपण संभाव्य धोके ओळखून या ठिकाणी 59 जातीने एकत्रित येऊन या ठिकाणी या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला आपण विरोध केला पाहिजे. उपवर्गीकरणाची प्रक्रिया जी होत आहे ती अतिशय नियम डावलून संविधानाच्या विरोधात होत आहे. भारतीय संविधानामध्ये उपवर्गीकरण असा कुठंच शब्द नाही. तो राज्याने संविधानाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या हितासाठी जे निर्णय घ्यायचे ते निर्णय घेण्यासाठी राज्यांना तशा पद्धतीचे अधिकारी जरी दिले असतील तरी पण भारतीय संविधानामध्ये उपवर्गीकरणाचा एकही शब्द तुम्हाला या ठिकाणी सापडत नाही. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने किंवा या देशामध्ये मला असं वाटतंय सुप्रीम कोर्ट आपण ज्याला उच्च मानतो किंवा मोठं मानतो, परंतु या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने अतिशय चुकीची भूमिका घेतलेली आहे. आणि भारत देशामध्ये या उपवर्गीकरण सगळीकडे लावावं अशा पद्धतीचं सगळ्या आरक्षणामध्ये लावावं अशी सुप्रीम कोर्टाने चुकीचं जजमेंट या ठिकाणी दिलेलं आहे असं माझं म्हणणं आहे. कारण एका जातीनं मागणं आणि अनेक जातीनं मागणं या दोन गोष्टी महत्वाच्या या ठिकाणी ठरतात. एका जातीनं हे आरक्षण मागलेलं आहे. 59 जातीपैकी 58 जातीनं हे आरक्षण मागलेलं नाही. या मोर्चामध्ये चर्मकार समाजाचे झेंडे दिसत आहेत. या मोर्चामध्ये अनेक गुरुड, खाटे, होलार समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि हे वारंवार महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे की 59 जातीचे लोक अनेक मोर्चाच्या माध्यमातून या प्रक्रियेला विरोध करताना दिसत आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकारने या गोष्टीकडे लक्ष वेधावं की मागणारे किती आणि विरोध करणारे किती याचा सरकारने प्रामुख्याने विचार करावा. कारण उपवर्गीकरणामुळे 59 जातीचं विघटन होईल आणि त्यांचा विकास थांबणार नाही. सरकारनं उलट उपवर्गीकरण करण्यापेक्षा या 59 जातीच्या विकासासाठी त्यांचा अनुशोध भरून काढावा. त्यांना अनेक हजारो कोटी रुपयाचा विकास निधी द्यावा जेणेकरून हा समाज एकत्रित राहील. एवढंच या ठिकाणी सांगतो. मी जास्त वेळ बोलणार नाही. मी एवढंच म्हणेन, आपण सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचंय, रद्द करा, रद्द करा, उपवर्गीकरण रद्द करा म्हणा. रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा. आणि मुख्यमंत्र्याला आणि राज्य सरकारला सुद्धा इशारा द्यायचा. आपण सर्वांनी माझ्या मागे म्हणायचंय, मी होश में आओ, होश में आओ म्हणेन. आपण सर्वांनी म्हणायचं, मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ. धन्यवाद. जय भीम. भारतीय संविधानाचा विजय असो. धन्यवाद बंटीजी. यानंतर आदरणीय अमनदादाला विनंती करतो की आपण विस्तृत भाषण करावं अशी विनंती करतो. जय भीम. तुम्हारे साथ है.
आज इकडे आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. स्टेजवरच्या सर्वांचे आभार मानतो. तुम्ही हा खूप मोठा असा कार्यक्रम आयोजन केला आणि या सरकारला सांगतो की आम्ही तुफानातले दिवे आहोत. आम्ही तुफानातले दिवे आहोत. तुम्ही आमच्या नादी लागू नका. आमच्या बापाने आमच्यासाठी भरपूर काय करून गेलंय आणि जर त्याच्यासाठी रक्त जरी गमवायला लागलं तर आम्ही रक्त सुद्धा गमवू. आज या सरकारला धडाडी भरली असेल. इतक्या पावसात सुद्धा आपण लोक इकडे अशा ताकदीने उपस्थित आहात. इकडचा देवेंद्र असेल, नरेंद्र असेल, दलिंदर असेल, त्याला मी एकच सांगतो, आमच्या औलादींची नादी लागू नका. आमच्या औलादींनी 28,000 पेशवे मारले. आमच्या औलादींनी भीमा कोरेगाव केलाय आणि तुम्ही जर यांच्या नादी लागलात तर तुम्हाला या महाराष्ट्रात का या देशात सुद्धा जगू देणार नाही. आज आपल्या सर्वांना ही लढाई एक म्हणून लढायची आहे. इकडे कुठलाही दुजाभाव करू नका, पक्षवाद करू नका. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी एक होऊन काम केलंय. बाबासाहेबांनी कष्ट केले आणि ते कष्टाचं सोनं आपल्याला भेटलंय. पण ते सोनं आपल्याला आज आपल्या पुढच्या पिढीला द्यायचंय. आज जर आपण एकसाथ नाही उरलो तर इकडचं सरकार हे आरक्षण आपल्याकडनं काढून घेईल. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, एकसाथ राहूया, शेवटच्या क्षणापर्यंत एकत्र राहूया आणि कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही संघटनेचा माणूस असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एकसाथ लढूया. आणि जाता जाता एवढं सांगतो, ही तर फक्त सुरुवात आहे. आज गल्ली गल्ली ते दिल्ली दिल्ली फक्त एकच माणूस आहे. आज गल्ली ते दिल्ली एकच नारा आहे आणि तो नारा म्हणजे जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय 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 भीम. जय 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 भीम. धन्यवाद. आंबेडकर 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 आंबेडकर. सब माहौल खुश हो गया. दादांनी आपल्या सर्वांना एक प्रेरणा दिली आणि उत्साह दिलाय. आता त्यापेक्षाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण सुरुवात केलं ते छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी सामाजिक क्रांती ज्योत पेटवली, क्रांतीबा ज्योतिबा फुले. आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी पावसामध्ये भिजत आमच्या बरोबर या मोर्चामध्ये चालत होत्या. आणि मला आठवलं की एक काळ असा होता की चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलंही विश्व नसणाऱ्या या देशातल्या महिलांना पहिल्यांदा शाळा काढणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, जिने पुण्याच्या रस्त्यावरती शाळा काढली म्हणून मनुवाद्यांचे शिरा मातीचे गोळे घालले. आणि त्यानंतर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार करणं असं म्हटलं तर अर्धसत्य होईल.
कारण या देशामध्ये ज्याच्या संविधानाने चहावाला पंतप्रधान झाला, ज्याच्या संविधानाने रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, एवढा चमत्कार ज्याच्या संविधानाने झाला, तो तुमचा आणि माझा बाप महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनीच सांगितलंय, त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारे आणि आमच्या मातंग समाजामध्ये एक मोठे खऱ्या अर्थानं कवी, कादंबरीकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारांना त्रिवार करून खरं म्हणजे अरे तुम्ही वज्रातले दिवे नाही आज तुम्ही दाखवून दिलाय. तुम्ही पावसातले अंधारात आणि त्यामुळं सगळं झपणारी जनता नव्हे. आज खरं म्हणजे या मोर्चाने खरंच म्हणजे मला येताना धाराशिव एक छोटस राज्य आहे, तर किती लोक मनामध्ये प्रश्न होता, परंतु मोर्चा पाहून मी खरंच धन्य झालो. तुम्हाला सर्वांना क्रांतिकारी जमीन आणि त्याचबरोबर समितीचे असणारे धनंजय शिंगाडे असतील, राजाभाऊ मोहोळ असतील, कैलास शिंदे असतील, अनिल अदारे असतील, राजश्री कदम असतील, या सर्वांनी आणि त्यांच्याबरोबर नाव घेऊन त्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं नेतृत्व आज खऱ्या अर्थाने झालं. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आज या इथे बाबासाहेबांना मानणारा आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरला, पावसाची दमा न बाळगता उतरला. याच कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अरे अत्यंत मेहनतीनं आज आपल्या रस्त्यावर उतरावं लागतंय, पण बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांच्या जोरावरती आणि मनोवादानं कंबरड्यातल्या झालो तुम्हाला आरक्षण दिलं. परंतु आज आम्ही एवढे सर्व लोक असताना सुद्धा आमचं आरक्षण काढून द्यायचं, आमचं आरक्षण संपवण्याचं याला धाडस होतोय. आम्ही कुठं कमी पडतोय की काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आज ज्या पद्धतीने तुम्ही ही तमाम जनता एकत्र आली आहे, त्याच पद्धतीने पुढे सुद्धा आपल्याला एकत्र यायचं आहे. कारण हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या इथं काही झालं तरी उपवर्गीकरण करणार असं बोलतोय, विधानसभेमध्ये खोटं बोलतोय. अरे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली, त्याच्यामध्ये म्हटलंय की ती जजमेंट पूर्णपणे ऐच्छिक आहे. ज्या राज्यांना करावं असं वाटत असेल त्यांनी करावं, किंवा ज्या राज्यांमध्ये तशी गरज असेल त्यांनीच करावं असं सुप्रीम कोर्टाने म्हणत असताना सुद्धा विधानसभेमध्ये उत्तर देतोय की सुप्रीम कोर्टाने सांगितलं मग आम्ही करायचं की नाही. धांदात खोट्या पद्धतीने अशा लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करतोय. अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. अशा माणसाने प्रामाणिकपणे द्या या देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री पदी राहण्याची खरंच अवकाश नाही. जर तुम्ही प्रामाणिकपणे आपल्याला दिलेला जो निर्णय आहे तो नीट पद्धतीने लोकांना सांगत नसाल आणि विधानसभेमध्ये ठरठरीत खोटं बोलताय, ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. आज आपल्याला सांगू इच्छितो की 2004 ला पहिल्यांदा उपवर्गीकरणा संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक केस आली, ज्याच्यामध्ये ईव्ही चेनिया वर्सेस आंध्र प्रदेश यांच्यातर्फे ही केस आली आणि 5 सुप्रीम कोर्टाच्या जजांचं बेंच होतं आणि त्यांनी असं म्हटलं की हा अनुसूचित जातीचा वर्ग हा होमोजिनस आहे, म्हणजे एक संघ आहे, याच्यामध्ये फोडाफोड करता येत नाही आणि म्हणून उपवर्गीकरण करता येत नाही असं जजमेंट 2004 ला दिलं. त्यानंतर
जजमेंट 7 जणांच्या बेंचने दिलं. त्याच्या सुद्धा पंजाब दविंदर सिंग वर्सेस पंजाब स्टेट अशी जी केस त्यांच्या पंजाबच्या हायकोर्टात आली. पंजाब हायकोर्टाच्या बेंचने सुद्धा निर्णय दिला की उपवर्गीकरण करता येणार नाही. हा निर्णय 2010 साली दिला. त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 ला 7 जणांचं बेंच जे सुप्रीम कोर्टाचं होतं त्यांनी निर्णय दिला 6 वर्षाचे. म्हणजे एक महिला तिवारी नावाची होती, तिने याला विरोध केला. हे जजमेंट देताना त्या जजने की हे आपण करतो ते इलिगल करतो, अशा पद्धतीने उपवर्गीत करता येणार नाही. परंतु आपण पाहतोय की या देशाच्या पंतप्रधानांनी कर्नाटकात जाऊन 2024च्या इलेक्शन मध्ये तिकडच्या नागा नावाच्या एका जमातीला आश्वासन दिलं होतं की मी तुमचं उपवर्गीकरण करून देतो. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट त्या पद्धतीचा निर्णय घेतं. अत्यंत शर्मेची गोष्ट आहे की या देशातलं सुप्रीम कोर्ट सुप्रीम असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की या देशामध्ये ना सत्ता ना सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे. या देशामधली जनता सुप्रीम आहे. आज जनतेने ठरवलेलं आहे. आमच्या इथे असणाऱ्या या 59 जातीमध्ये 58 जाती ठरवलेलं आहे की आम्हाला उपवर्गीकरण नको आहे. आणि त्यामुळं आम्ही हे उपवर्गीकरण कधी मान्य करणार नाही. आणि मला असं सांगायचं आहे नरेंद्र मोदीला आणि या देवेंद्र फडणवीसला एवढं सुद्धा उपवर्गीकरणाची खाज आहे ना, तर जे ओपन मध्ये आहे ना ओपन मध्ये सीट्स त्याच्यामध्ये पहिल्यांदा उपवर्गीकरण करून दाखव. मग या देशामध्ये मनुवाद्यांनी जातीवादाने किती जागा आमदारकीच्या खासदारकीच्या आणि त्याचबरोबर जजेसच्या किती जागा भरलेल्या आहेत. त्यामुळं करायची जिंमत असेल तर ओपन मध्ये सीट मध्ये उपवर्गीकरण करा आणि त्याच्यामध्ये जे ओपन मध्ये आहेत त्यांना त्याच पद्धतीनं जागा द्या. आमचं म्हणणं आहे की या इथं मनुवाद्याने सर्वात जास्त जागा घालल्यात, मग त्याची जागा कमी करा. आणि इतर ज्या मराठा रस्त्यावरती लढतो इतर समाज लढतात त्यांना तुमच्यामध्ये जागा द्या. हे होत नाही. परंतु आज आम्ही कुठेतरी डॉक्टर इंजिनियर IAS IPS होत आहेत तर आमच्या विरोधात तुम्हाला हे जे षडयंत्र करताय आमच्याशी गाठ आहे. लक्षात घ्या, आंबेडकरी समाजाशी गाठ आहे. आंबेडकरी समाज हा शांत असतो तेव्हा शांत असतो. दुर्दैवानं इथं सर्वच विद्वान असतात त्यामुळं वेगवेगळे गट पण असतात. पण जेव्हा एकत्र येतो तेव्हा कोणाची महावेली नाही याच्या पुढे यायची. याचं उदाहरण देतो की याच्यासाठी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली. आज जग बाबासाहेबांना मानतं, पण या देशाच्या दलिंदर असणाऱ्या या राज्यकर्त्यांनी बाबासाहेबांसारख्या थोर माणसाचं एक आंतरराष्ट्रीय स्मारक करायची पण सुबुद्धी या देशातल्या लोकांना नव्हती. आणि मग आम्ही ठरवलं मुंबईमध्ये रिपब्लिकच्या वतीनं की ते सरकारची असणारी हिंदू मिल 12.5 एकरच्या हिंदूच्या बाजूला आहे, ती जागा ताब्यात घ्यायची आणि काय व्हायचं ते हो, आणि त्याच्यावर बाबासाहेब स्मारक करायचं. आणि हे जेव्हा सरकारला त्यावेळेच्या काँग्रेस सरकारला कळलं तेव्हा अशी भिंत होती 6 फुटाची ती 9 फुटाची केली. त्याच्यावरती काचेच्या तुटलेल्या बाटल्याचे तुकडे काचेचे लावले, गेटाला सुळे लावले आणि 12 फुटाचे गेट केले. चारी बाजूला जणू काय हिंदू मिल म्हणजे एक प्रकारचा जेल तयार केला. आणि समोर दरवाजावर रॅपिड ऍक्शन फोर्स ठेवला.
रस्त्यावरती असा एक जे आपण हिंदू मिलला गेला असा तिथे एक सिग्नल आहे, तिथे SRP ठेवली आणि चैत्यभूमीच्या समोरच्या असणाऱ्या सिग्नलवरती पोलीस बंदोबस्त ठेवला. आणि मग आम्ही ऐलान केला होता की 6 डिसेंबर 2012 काही झालं तर हिंदू मिल घेणार. आणि आमचे कार्यकर्ते खरं म्हणजे मुंबई पोलीस 1 डिसेंबर पासून मला शोधत होते आणि मी काही सापडत नव्हतो. 6 डिसेंबर उचललं. त्या काळामध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा मुख्यमंत्री होते का. आणि ते 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री कुठचाही असो तो बाबासाहेबांना आदरांजली द्यायला चैत्यभूमीला येतो. पोलिसांना मुंबईचे वाटलं की मुख्यमंत्री आता चैत्यभूमीला येतील, हे काहीतरी गडबड करतील. प्रचंड बंदोबस्त चैत्यभूमीच्या परिसरामध्ये होता. मुख्यमंत्री आले, आदरांजली वाहिली. पत्रकारांनी त्यांना विचारलं की असं असं आंदोलन होणार आहे, तुम्ही काय करणार आहात. ते म्हणाले आम्ही सेंट्रलशी बोलतोय, आमचा प्रयत्न चालू आहे. अशी राजकीय थापाबाजी करून ते गाडीत बसले. पोलिसांना वाटलं की यांच्या गाडी खालती रिप्रेझेंटेटिव्हचे कार्यकर्ते आडवे होतील. काही झालं नाही. मुख्यमंत्री आपला निघून गेला. पोलीस रिलॅक्स झाले आणि मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की पोलीस आता मुख्यमंत्री गेलेले आहेत आणि साहेब इथे रॅपिड ऍक्शन फोर्स AK-47 घेऊन आहे. SRP इथे समोर उभी आहे आणि पोलीस सुद्धा प्रचंड बंदोबस्त आहे. काय करायचं. म्हटलं घाबरू नका, मी आता येतो. आणि मी आलो. आमच्या अशा तुमच्यासारखे कार्यकर्ते असे पोलिसांनी अडवून ठेवले होते. मोठा मॉब होता. मी तिथे पोहोचलो आणि त्याला सांगितलं पळा आता. आणि मी पळायला लागलो, कार्यकर्ता पळायला लागला. पोलिसांना काय होण्याच्या आधी पहिलं कडा तुटलं आणि एवढा मॉब पळत होता. त्याच्याबरोबर अजून तिथे 6 डिसेंबरला तुमच्यासारखे लाखो लोक येतात. ते त्यांनी बघितलं हा मॉब पळतो, त्यांना वाटलं काय ते झालं यांच्यावर, चला तो मॉब पळायला लागला. दुसरं SRPचं जे हे होतं कळलं ते सुद्धा कधी तुटलं कळलं नाही. आणि आम्ही रॅपिड ऍक्शन फोर्सच्या समोर जाऊन उभं राहिलो. आणि एक असतं मिलिटरी असो किंवा कुठच्याही पोलीस जर असो, त्याला वरून ऑर्डर आल्याशिवाय तो दांडू सुद्धा हलवत नाही. मला माहित होतं. त्यांना कळण्याआधी आमच्या पोरांनी एकमेकांवरती जणू दहीहंडीला चढतात आपण चढले, आतमध्ये उड्या मारल्या, दरवाजा उघडला, आत गेले आणि ते हिंदू मिल काबीज केली. त्यानंतर ऐकून घ्या, त्यानंतर आमच्या विरुद्ध कोर्टात केस केली सरकारनं. आणि तिथे केस हायकोर्टामध्ये दाऊद नावाचा जज होता, त्यांच्या समोर ती केस चालू झाली. लगेच केस घेण्यात आली आणि त्याने सांगितलं आज ह्यांनी हिंदू मिल घेतली, उद्या हे महाराष्ट्र सचिवालय घेते. मुंबईचा पोलीस काय करत होता तेव्हा मुंबईच्या कमिशनरने उत्तर काय दिलं माहिती का. आम्ही काय करत होतो, आम्ही पोलीस दलामधले आम्ही ऍक्शन घ्यायला सांगितली असती, 50-60 मेले असते, 100-200 जखमी झाले असते, पण त्या परिसरातला एकही पोलीस जिवंत सापडला नसता. तुम्हारी डर कैसी है हे म्हणतात तुमची हिंमत. त्यामुळं या देशामध्ये आमच्या बरोबर लागू नका. भीमा कोरेगाव करणारी जमात आहे. तेव्हा 500 लोक होते. आज इथे हा लाखो करोडोचा जनसमुदाय आहे. काय होईल त्याचा विचार करा. आणि म्हणून म्हणतो की येड्या गफड्यांचं काम नाही हे. फालतू उपवर्णित करून वगैरे आम्हा लोकांना पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करू नका, एवढं त्या सरकारला सांगतो. आणि आपण सर्वजण आज ज्या पद्धतीने या मोर्चामध्ये सामील झालात आणि पावसाळ्यामध्ये उभं राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना मी मनापासून सॅल्यूट करतो. आणि असाच कायम निर्धार ठेवा आणि खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळीला गतिमान करा. आज आंबेडकर चळवळ तुमची आणि माझी राहिली नाही तर या देशातल्या तरुणांची आंबेडकर चळवळ झालेली आहे. मंतरमध्ये आपण बघितलं ना, तिथे महात्मा गांधी होता ना कोणी होता, तिथे फक्त बाबासाहेब आंबेडकर होता.
राष्ट्राच्या सरकारला झुकावं लागलं. म्हणून म्हणतो ऐक्य आणि ताकद एकत्र घ्या. अनेक शब्द आपल्या बरोबर आता आपल्या बरोबर जुळायला लागले. त्या सर्वांना घेऊन एक या देशामध्ये ही मनुवादाने केलेली जी काही परिवर्तनाचे म्हणजे मनुवादाने केलेलं हे जे काही काम आहे ते परत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशामध्ये खोल एवढं सांगतो आणि आपल्याला घेतो. जय भीम, जय भीम, जय 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 भीम, धन्यवाद. जय भीम. उपस्थित असलेल्या सर्व भीमसैनिकांचे मनापासून आभार. सर्व तालुक्यातून आरक्षण उपलब्धीकरण कृती समितीतील सर्व सदस्य यांचे मनापासून आभार. या मोर्चाला 8 तालुक्यातून आलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं आरक्षण उपलब्धीकरण कृती समिती धाराशिवच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि हा मोर्चा या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. जय भीम.